मिळतं. आता मीडियामुळे तर फार सोपं झालेलं आहे. फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, पण ते नॉलेज आपल्याला मिळतं ते किती योग्य आणि पूर्ण मिळतं का? आपण अर्धवट नॉलेज घेतो आणि स्किनवर, हेअरवर आपण सगळ्याच्या ट्राय करत असतो आणि त्यामुळं खूप आपल्याला त्याचे बॅड साईड इफेक्ट्स पण दिसून येतात. तर प्रत्येकाला मेकअप आवडतो ना? करू शकता का मेकअप? सगळ्यांच्याकडे सामान असणार आहे नक्कीच, डेफिनेटली मेकअपचं, हो ना? तर प्रत्येकाने डेली रुटीन कोण करतं का? डेली रुटीन त्याच्यानंतर आपण त्याचं डेली रुटीन करणं फार गरजेचं आहे. डेली रुटीन मध्ये काय? CTMSP. आता हे काय आहे? तर C म्हणजे क्लिन्झर, T म्हणजे टोनर, M म्हणजे मॉइश्चरायझर आणि P म्हणजे प्रोटेक्शन. तर हे जेव्हा तुम्ही स्किनसाठी योग्य पद्धतीने यूज कराल तेव्हाच तुमची स्किन ग्लो करणार आहे. ते पण तूप खाल्ल्यावर रूप लगेच येत नाही. त्यासाठी तुम्हाला 3 महिने तरी तुम्हाला ते स्किन ग्लो करायला किंवा शाईन करायला किंवा स्किन रिपेअर करायला वाट बघावी लागणार आहे. सुरुवात होईल, परत रात्री तुम्हाला त्या पद्धतीनेच क्लिन्झिंग करून तुम्हाला नाईट क्रीम किंवा आता मॅच्युअर स्किन झाली असेल तर व्हिटॅमिन C हे लावणं फार गरजेचं आहे. आता कोणते सिरम, आता डिटेलमध्ये आपण इथं काही घेऊ शकत नाही कारण खूप प्रकारचे सिरम आहेत. E व्हिटॅमिन आहे, C आहे, हॉर्नरिक आहे, रेटिनॉल आहे. पण कोणता सिरम कोणत्या स्किनवर कसं काम करतं यासाठी खूप आपल्याला डिटेल अभ्यास करावा लागतो. मग जेव्हा ब्युटिशियनवर विश्वास ठेवा, पण ती ब्युटिशियन किती शिकलेली आहे, नक्की तिला नॉलेज घेतली आणि तिने सांगितलं म्हणून मी केलं असं कुठल्याही ब्युटिशियननी पण करू नये. मला इथं असतील ब्युटिशियन आहेत का मग? तर तुम्ही कसं करता ट्रीट? आता तुमच्याकडे क्लायंट आली तर बरोबर आहे, स्किन कशी दरवेळी चेंज होत असते असतं, अशा पद्धतीने ते सगळं आपल्याला ट्रीट करावं लागते. स्किन सीझनचा इफेक्ट कधी होतो? ड्राय होते, एक्सेस ड्राय होते, मेंटेन राहू शकते. जर एखादं क्लायंट आलं, फेशियल करून गेले आणि तुम्ही त्यांना होम केअर सांगितले, होम केअर त्यांनी व्यवस्थित होतात, कधी रेडनेस येतो, अशा पद्धतीने. आता सगळ्यांचा मेन प्रॉब्लेम काय? डार्क सर्कल. डार्क सर्कल कशामुळे होतात? साधारण काय आहे कुणाला म्हणजे पण त्यांची ट्रीटमेंट आहे. आपण काय म्हणतो ते स्वतःसाठी खर्च करतात. तर माझं हेच म्हणणं आहे की ती ब्युटिशियन मी 2000 काय घेतात तर प्रोडक्ट्स जेव्हा तुम्ही स्वतः तुम्हाला जागरूक पूर्णपणे ती यूज झालेले आम्ही दाखवतो की हे तुम्हाला यूज केलेलं सगळं आहे, कोणी नाही. आणि सनस्क्रीन नंतर काय लावता का? मग टोनर, आधी टोनर स्प्रे करून 5 मिनिटं ठेवा, मग मॉइश्चरायझर लावा. मॉइश्चरायझरचा मग सन SPF लावा. सन प्रोटेक्शन लावल्यानंतर परत 3 ते 5 मिनिटाचा गॅप आणि ते क्रीम प्रोडक्ट लावलेले असतात म्हणून त्याच्यावर पावडरचा एक लेअर करायचा असतो. मग तुम्ही साधी पावडर लावा, कॉम्पॅक्ट लावा, काही लावू शकता. कारण क्रीमवर तुम्हाला आपली स्किन डॅमेज होणार, मग त्याला आपण पावडरचा एक लेअर करणार आहे. त्यामुळे डस्ट वगैरे चिकटली तर ती निघून जाईल. आणि रात्री परत चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून. मी वाचलं होतं पुढे की रेटिनॉलची क्रीम असते ना, रेटिनॉल ती 25 एज पासून सुरू करायची असते का 40 नंतर चालू केली तरी चालते ती? आता 24 एजला काय प्रॉब्लेम आहे याच्यावर डिपेंड आहे की स्किन मध्ये रिंकल्स आलेत का, लवकर स्किन लूज झाले का, कोलॅजिन म्हणजे कमी झालंय का, स्किन ओघळले का, रिंकल्स आपल्याला डोळ्याखाली किंवा माउथ एरियात खूप येतात. मग त्याच्यावर डिपेंड्स असतं. मग त्याची क्वांटिटी ना कमी जास्त प्रमाणात देतात. ते प्रत्येकाला सूट होत असतं का? स्किन पाहिल्याशिवाय नाही, प्रत्येक होतं सूट, पण स्किनवर डिपेंड आहे. आता आम्ही कसं देतो तुम्हाला, आता आपल्याकडे सिरम सगळे आहेत, तर ते सिरम कसे आहेत की आता वय लहान आहे, कमी प्रमाणात आहे किंवा चालू झालेलं आहे, एजिंग चालू झालेलं आहे, तेव्हा मग 2 ड्रॉप्स मध्ये तुम्ही काम करा किंवा मग फक्त रात्री लावा किंवा सकाळ संध्याकाळी ज्यांना जास्त गरजेचं आहे तेव्हा सकाळी लावा, संध्याकाळी जावा. तुम्ही हे फेसबुकला किंवा इंस्टाला बघितले का? अजिबात जाऊ नका त्यामध्ये. कारण आत्ताच परवा
पहा माझ्याकडे एक लेडीज आलेली आहे. ला जाऊया आणि दी कराड अर्बन बाजार यांच्या तर्फे आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या समारंभाचा आनंद घेऊया. असं बरं का? आणि काय आहे या सोहळ्यात? यात तर आहे खूप सारे मनोरंजन, धमाल, मस्ती, खेळ आणि बक्षिसांची लयलूट आहे. हो का? अगं हो काय, खरी गंमत तर पुढेच आहे. बरं, ती काय आहे? सांगू तुला? बघ इकडे, ये माझ्या बरोबर. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, संसारातून खेळ खेळूया चला. तर मग ओळखलं ना सर्वांनी आम्ही कुठल्या खेळाबद्दल बोलतोय या ठिकाणी? आवाज येत नाहीये, अजून जोरात. वाव, छान. नमस्कार, मी विद्या सचिन लोकरे, ही माझी मैत्रीण. नमस्कार. मला तर बरेच जण ओळखत असतील तरी सुद्धा मी एकदा सांगते, माझं नाव सौ मीरा मिलिंद शहा. या ठिकाणी आम्ही तुमच्या सर्वांना मनोरंजन करण्यासाठी आलेलो आहोत. तर छोटीशी एक अपेक्षा आहे, आमच्यासाठी सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवा. धन्यवाद. धन्यवाद. स्वागत स्वागत स्वागत. हळदी कुंकू कार्यक्रम म्हणजे एक सुंदर रम्य पहाट, महिलांनी गजबजलेली वादळवाट, सोनेरी क्षणांची एक आठवण, अनुभवांची गोड साठवण, महिलांच्या किलबिलाटाने वाहणारी सरिता, अतूट शब्दांनी गुंफलेली कविता, जाणीवीच्या पलीकडे जगावेगळं गाव, यालाच तर आहे हळदी कुंकू कार्यक्रम हे नाव. तर पुन्हा एकदा स्वागत करून आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. तर सर्वप्रथम आपण आता ज्याची सगळ्यांना उत्सुकता आहे ते गेम सुरू करणार आहोतच. तर मी सुरुवातीला पहिल्या गेम मध्ये जे इच्छुक आहेत, ज्या सखी इच्छुक आहेत, त्यांना विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचंय. टाळ्यांचा आवाज येत नाहीये, अगदी जोशाच्या जोरामध्ये आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. अजून बऱ्याच मैत्रिणी बसलेल्या दिसतात, या पटकन स्टेजवर. सर्वांचं स्वागत आहे. अजून खेळायचंय तो. नवराई माझी नवसाची ग, अप्सरा जशी इंद्राची. मळ्यात. अरे वा वा, खातं खोललेलं दिसतंय. असू देत, नाराज होऊ नका. मळ्यात, तळ्यात, असू दे, पड्यात, तळ्यात, मळ्यात, असू दे. ते आता मगाशी जॉब मारलेली नाहीये. तळ्यात, सगळ्यात आउट झाल्या हो तुम्ही. मळ्यात, तळ्यात. आहो सावकाश, योगासनाला वेळ आहे अजून. तळ्यात. वा, असा उत्साह पाहिजे बघा. मळ्यात सगळे खूप छान खेळले. दोघी आउट झाल्या हो. अहो तळ्यात, बरोबर आहे. लागले. चला या लवकर या. दोघी आले, लवकर या. इकडे या, चालेल, इकडे पण या. एकीने तिथे थांबा, एकीने इकडे या पटकन. हे खेळ आहे. तर खेळ आता कळालाच असेल. तुम्ही आहात तळ्यात. मळ्यात म्हणलं की उडी मारून पुढे यायचंय, उडी मारायची, पाय टाकायचा. बेस्ट ऑफ लक. तर सुरुवात करूया. स्टार्ट. तळ्यात, शाबास. खातं खोललं. तळ्यात, मळ्यात, उड्या मारायच्या बरं का. तळ्यात, मळ्यात. कोण मागं राहिले? लक्ष देऊन जरा हे करा. जरा सिरियसली खेळूया, खेळता छानपैकी.
स्पर्धेचं नाव कराड बाजाच्या हळदी कुंकाच्या खून छान जुळत आहे. हा संजय काळे गणपती पूजन. एकच मिनिट आपण काय करूया, मागे वळून बघण्यापेक्षा आपण त्याच्यावर द्यायचंय सखीला आपल्या या पुढे गणपती पूजन आणि मंगल कार्यास करतात प्रारंभ. संजय रावांचं नाव घेण्यास करते आरंभ. कुंकुलाचे ठळक हळदलावते किंचित संजय सखी मिळाले पुरजन्मी हळदी कुंकू संजय काळे या सखीसाठी उत्सुक खूप जोरदार टाळ्या होऊ दे. आता आपण वेळ लावणार आहोत. हा स्टार्ट. गणपती पूजन आणि मंगल कार्यास करतात प्रारंभ. संजय रावांचं नाव घेण्यास करते आरंभ. गणपतीच्या देवळासमोर हळदी कुंकवाच्या राशी संजय रावांचं नाव घेते अर्बन बाजार परिवारातर्फे आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या दिवशी. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं संजय रावाला शेवटी अहोस्तर म्हणायचं. हळदी कुंकू हे मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासर माहेरची खूण संजय रावांचं नाव घेते काळ्यांची सून. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं संजय रावाला शेवटी अहोस्तर म्हणायचं. कुंकू लावते ठळक हळद लावते किंचित संजयराव पती मिळाले हे पूर्वजन्मीचं सांगशील. कराड माझं गाव गावात बंगला बंगल्याला दार दाराला कडी कडीला कुलूप कुलपात माझा हात उघडून बघते आत जिरासळीचा भात भातावर तूप तुपासारखंच रूप रूपासारखा जोडा मुंबईला धाडा मुंबईला नवरत्नांचा हार नवरत्नांचा हार हिंदमातेच्या गळ्यात संजय रावांचं नाव घेते अर्बन बाजार परिवाराने आयोजित केलेल्या हळदी कुंकवाच्या भव्य सोहळ्यात. तर खूप छान घेतले एखादे सुरुवात केल्यानंतर मग वेळ लावल्यानंतर मागेपर्यंत सगळ्यांना ऐकायचं आहे. तुम्हाला पण बघायचंय सगळ्यांना. तुमचे उखाण ऐकण्यासाठी सगळ्या सखी सज्ज आहेत. फक्त आवाज मोठा काढा. स्टार्ट. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासरांनी माहेर सचिनरावांनी दिला मला जन्माचा आहे. अंबाबाईच्या देवळात महालक्ष्मीचा वास आणि सचिनरावांच्या तोंडात पेड्याचा घास. रावांचं नाव घेते बलिरेंची सून. कृष्ण वाजतो उपासनी माझा असतो उपास आणि मी उपासाच्या दिवशी काय काय खाल्लं हे सांगते आपल्याला. गुरुवारचं पारणं करते जीवाच्या कारण. गुरुवारचं पारणं करते जीवाच्या कारण. द्राक्ष सीताफळ अंजीर काशी पोकळा असा केला फराळ. वर खाल्ली पाटीभर केळ दुधाची केली रिकामी घागर खाल्ली पातेलभर मगर. तसा झाला फराळ बारका म्हणून खाल्ल्या टोपलीभर खारका. उपवासानं मन रमेना म्हणून गेले मळ्यात गाडीभर उसाचा रस प्याले. चवीला 4च गुळाचे खडे खाल्ले. गुळाचे खडे म्हणजे हे बर का. ते 4च गुळाचे खडे खाल्ले. त्याच्या संग 4 पहिल्या शेंगदाणे भाजले. शेंगदाण्याच्या पित्ताला मरणीभर मोडावळा. सासूबाईंना म्हणलं 4 खजुराचे लाडू तरी वळा. तर सासू मखरात बसली पण सुनीलराव म्हणाले राणी माझी उपवासानं सुकली. इतका छान उखाणा घेतला त्यांनी. सगळ्या पदार्थांची नावं आली फराळातल्या. विमान चढते फास महेशरावांचं नाव घेते सगळ्यांसाठी खास.
रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, महेशरावांचं नाव घेते सगळ्यांसाठी खास. ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, महेशरावांचं नाव घेते सगळ्यांसाठी स्पेशल. यळगाव माझं गाव, गावात होतं घर, घरात होते माडी, माडीवर नेसत होते साडी, साडीवर होते खडी, राजाराम माझे वडील. दारात होती जाई, लक्ष्मी माझी आई, गळ्यात होती चेन, वैशाली माझी बहीण. दारात सागरात होती नाव, अमोल माझा भाव, महेशराव माझे पती, मी त्यांची सौभाग्यवती. मटणाचा केला रस्सा, चिकन केलं फ्राय, महेशरावांचं नाव घेते देत नाहीत मला भाव. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, महेशरावांचं नाव घेते सगळ्यांसाठी खास. चपाती करता करता गेला माझा तोल, महेशरावांच्या साठी चपाती लाटते गोल. त्यांनी तरी सगळ्यांनी खूपच मस्त. मगाशी उपवासाचं उखाणं ज्या अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. टाळ्यांचा आवाज येईना झालाय हो. अहो संपला उपवास आता. पुढचं बक्षीस अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद सर्वांचे धन्यवाद. आता स्पर्धेसाठी उत्सुक सखीना मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यायचंय. ठीक आहे, पुढे पुढे उपस्थित आहेत तेवढ्यामध्ये हा खेळ सुरू होणार आहे. आपण वेळ नको दौडायला. यामध्ये कोर्डिनेटर का पुढे आवश्यकता आहे. त्यांना जागा द्या थोडी. याच्यामध्ये तुम्हाला खुर्च्या दिसत आहेत पण यात बसायचं नाहीये. तर एक संगीत लावलं जाईल. संगीत चालू आहे तोपर्यंत तुम्ही या खुर्च्यांच्या भोवती डोक्यावर हात ठेवून चालायचंय. फक्त तुम्ही चालायचंय, कुणी कुणाला ढकलायचं नाही, पळायचं नाही, फक्त चालायचंय. असं डोक्यात शेवटची संधी 11 सांगितलंय हो. तुम्ही किती जण होत आहे? अभिनंदन अभिनंदन. मी प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला पटकन स्टेजवर येऊन द्यायचंय आणि त्याच्यासाठी तुम्हाला टाइम लिमिट दिली जाणार आहे आणि त्या टाइम लिमिट मध्येच तुम्ही स्टेजवर यायचं आहे. आणि
कोणत्या माझ्या मैत्रिणीच्या पर्समध्ये 2000 रुपयाची नोट आहे? असू दे तरी सुद्धा आहे. कोणाच्या अति छान अशा पर्समध्ये, कोणाच्या अशा मस्त पर्समध्ये आपल्या सासूचा फोटो असणार आहे. अरे अरे वा, या सखीसाठी जोरदार टाळ्या होऊ दे. हे सासूवरचं प्रेम. पर्समध्ये पण सासू, त्यांना मनात सासू जाईल तिकडे सखे. पर्समध्ये सासूंना घेऊन आल्या त्या. सुनेची ओळख करून घेऊया. ही सुनबाई तिचं नाव सांगणार आहे आणि फोटो पण दाखवणार आहे. तुमच्या पण आहे असं झालं का? पुन्हा एकदा अभिनंदन. लाहोटी असते त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद. तर त्यासाठी अशी मी तुम्हाला जे वाक्य सांगणार आहे ती वाक्य ना तुम्ही एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त मला म्हणून दाखवायचं आहे बरं का. तर त्यासाठी मी तुम्हाला सांगते की स्टेजवर इच्छुक कोण आहे त्याने. माझी एक अपेक्षा आहे की हे लोक म्हणत असताना पण तुम्ही त्यांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन द्यावं. हा खेळ खरं जो खेळतो त्याला कळतो किती मजा येते त्याच्यामध्ये. आता याच्यासाठी जे आता हा 1 मिनिटाचा खेळ असणार आहे. मी जी वाक्य सांगणार आहे ती 1 मिनिटामध्ये जास्तीत जास्त जी सखी इथे म्हणणार आहे तिला बक्षीस मिळणार आहे. ठीक आहे. तर एका वेळेला एकच कंटेस्टंट खेळणार. आपण त्यांचा टाइम बघणार मग पुढचे. तर त्यांच्यासाठी वाक्य आहे कच्चा पापड पक्का पापड. 1 मिनिट माईक घेऊन मग म्हणायचं. वेळ दिला जाईल तुम्हाला. आणि पक्का पापड कच्चा पापड पक्का पापड कच्चा पापड पक्का. मग पहिला नंबर तुम्हाला ऑटोमॅटिक करणार आहे. तर दुसऱ्या नंबरच्या ज्या ताई आहेत त्यांचा नंबर आहे 32. त्या ताईंना 32 अंक मिळालेले आणि जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी घोषित करण्याला. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्यामुळे विनर आपल्याला सुजाता बल्लाजपट या ताईंसाठी टाळ्या. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. सीमा नितीन चाफेकर, स्मिता देवेंद्र पिसाळ, वनिता प्रदीप कदम आणि भाग्यश्री महेश कोळकर. भाग्यश्री महेश कोळकर. कृपया चौघींनी स्टेजवर यायचंय आणि आपापलं बक्षीस घ्यायचंय. लवकर या, वेळ कमी आपल्याकडे. इकडे या. विजेत्या सखींचं पुन्हा एकदा आपण अभिनंदन करूया. जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी. पिसाळ मॅडम लवकर या. फोन करतो थोडा वेळ अभावी आपण यांच्यामध्ये फायनल लावत नाही. चौघींनाही बक्षीस देत आहोत कारण की काही महिलांना जाण्याची थोडीशी घाई आहे. डिसिजन बदलला आणि या चौघींनाही बक्षीस देण्याचं ठरलेलं आहे. सर्वांमध्ये किती तेवढ्या आहेत त्या सर्वांना देत आहोत आपण बक्षीस. मी गुरव मॅडमला विनंती करते की त्यांनी बक्षीस द्यायचंय. टाळ्या, म्युझिक, टाळ्या दोन्ही. पुढचं बक्षीस मी मानसी मॅडमला विनंती करते की त्यांनी बक्षीस द्यायचंय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. पुढचं बक्षीस मी गुरव मॅडमला विनंती करते त्यांनी द्यायचंय. अभिनंदन. विजेत्यांचं अभिनंदन. पुढचं बक्षीस मानसी मॅडम यांनी द्यायचंय. यांनी नाव स्वतःचं मात्र छान घेतलं बरं का उत्साहामध्ये. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.
देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। देखो देखो है शाम बड़ी दीवानी, धीरे धीरे बन जाए न कोई कहानी। दिल पर है दिलकश है दिलदार नजारे हैं, आज ज़मीं पर उतरे कितने सितारे हैं। अगलो होश नमी तानम हम है दिल है और जानम, बस दीवानगी 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 है। ना कोई रहसन ना रहबर ये इल्जाम लगे किस पर, बस दीवानगी 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 है। All the hot girls put your hands up and say Om Shanti Om. All you boys come on make some noise and say Om Shanti Om. शाम गज़ब की हंगामा खेज है, इसका नशा ही गहरा है तेज है। शाम गज़ब की हंगामा खेज है, इसका नशा ही गहरा है तेज है। सांस खुली है रेशम रेशम, सांस खुली है माथा माथा, ये तो इशारे हैं। अगलो होश नमी दानम हम है दिल है और जानम, बस दीवानगी 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 है। ना कोई रहसन ना रहबर ये इल्जाम लगे किस पर, बस दीवानगी 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 है। All hot girls put your hands up and say Om Shanti Om. All the cool boys come on make some noise and say Om Shanti Om.
जुनून है। राज सारे हैं होश नमी दानम, हम है दिल है और जानम, बस दीवानगी 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 है। ना कोई रहसन ना रहबर, ये इल्जाम लगे किस पर, बस दीवानगी 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 है। All hot girls put your hands up and say, oh champions. All cool boys, come on, make some noise and say, oh champions. All hot girls put your hands up and say, oh champions. All cool boys, come on, make some noise and say, oh champions. All hot girls put your hands up and say, oh champions. खूप छान करे जे आहे ते मी स्वतः टीच केलेले नाहीये, माझ्या क्लासमधल्या मुलींनी केलेले आहेत आणि त्यांचा हा फॅशन शो आहे, म्हणजे त्यांनी ऑर्गनाईज केलेला आहे. म्हणजे कुठेतरी चुकलं असेल किंवा काय झालं असेल पण ते त्यांनी स्वतः हे केलेलं आहे आणि त्यांनी मेन मला तर डेअरिंग ही सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट त्यांच्यामध्ये ह्या स्टेजवरती अर्बन बाजार आमच्या सगळ्या स्टाफ सगळं त्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे अगदी मनापासून त्यांचे थँक्यू. आणि जर काही थोडंसं इकडे तिकडे झालं असेल तर खरंच सॉरी. आणि अक्षरशः त्यांनी जे टीच केलेले जे ड्रेस आहेत त्या एक शिल्लक राहिलेल्या कापडापासून ड्रेस तयार केलेले आहेत आणि हा शो आम्ही फक्त 2 दिवसात बसवलेला आहे आणि त्यांनी मला अक्षरशः खूप मदत केली आहे. माझ्या मुली कधी होऊन जातात मला माहीत होत नाही, पण अगदी खरंच मला त्यांचं खूप कौतुक आहे आणि सगळ्यांचं अगदी मनापासून थँक्यू आणि सो मच. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप छान, तुम्ही फार अभिनंदन. सर्वांचं अभिनंदन. खूप छान पोशाख शिवलेले तुम्ही. अतिशय सुंदर सादरीकरण केलं त्यांनी. एकूण बघा, एक एक ड्रेस अतिशय सुंदर असा शिवलेला आहे. इथे प्रत्येक ड्रेसमध्ये वेगळे पण आहे काहीतरी. सर्व सखींना विनंती आहे, कार्यक्रम थोडाच राहिलेला आहे, कोणी बाहेर जाऊ नये. पैठणीची सोडत तर आपली होणारच आहे, पण त्याआधी एक तुमच्याशी मला थोडंसं बोलायचं आहे की आज आपण हा संक्रांतीच्या निमित्तानं हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतला. खरं तर आम्ही विचार करत होतो की हळदी कुंकू घ्यायचं म्हणजे नक्की काय करायचं. आलेल्या बायकांना नुसतं हळदी कुंकू लावायचं, गिफ्ट देतो, आपण चहा कॉफी करतो, एवढंच करतो आणि निघून जातो. म्हटलं त्याच्यापेक्षा असं करू, हळदी कुंकवाच्या निमित्ताने आपण छान नटतो, साड्या नेसतो, पण बऱ्याच गोष्टींची आपल्याला माहिती पण नसते. तर मग असाच विचार आला की बाकीचं बौद्धिक तर संध्या पाटील मॅडम ज्या आहेत त्या ऍक्च्युली कराडच्याच आहेत, पण आता पुण्यात गेल्यात, बऱ्याच इंटरनॅशनल लेवलला त्या जाऊन शिकून आल्यात आणि त्याच्यानंतर त्यांचे बरेच ठिकाणी त्या फोटोशूट्स असतात किंवा ह्या अशा ठिकाणी बऱ्याच ठिकाणी प्रोग्रामला जातात. तर मी त्यांना म्हटलं की येतीस का, की आमच्या कराडच्या महिलांना थोड्याशा काहीतरी टिप्स ज्या छोट्या छोट्याच असतात पण त्या आपल्याला माहीत नसतात, किंवा आपलं काय असतं की आपण आपल्या कामात इतके बिझी असतो, स्वतःकडे वेळ नसतो आणि खरं तर त्याची गरज असते. प्रत्येकीलाच मनात वाटत असतं की मी छान दिसली पाहिजे, पण नक्की पण त्याच्यासाठी खास संध्याला आग्रहचं निमंत्रण दिल्यावर ती आली आणि तिने छान छोट्या छोट्या टिप्स दिल्या. ते झालं, ब्युटी आली की ब्युटी बरोबर फॅशन आली. मग म्हणलं आता फॅशनसाठी फॅशनचे कपडे शिवले जातात, हे जातात. आज आपल्याला पण कळालं की अशा बऱ्याच फॅशन्स असतात. म्हणजे आपण फॅशन शो बघतो, मला पण वाटलं नव्हतं इतक्या छान फॅशन्स आणि हे, आणि 2 दिवसात त्यांनी हे सगळं केलं म्हटल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. आणि आपल्याला सुद्धा कळालं की कराडमध्ये
गोष्टी होतात. हे सगळं आज आम्ही हळदी कुंकवाच्या निमित्तानं केलं. आता पैठणीची माहिती आहे, गेले बरेच वर्ष कार्यरत आहे, पण शेवटी कसं असतं, घरच्या खरेदीचा अधिकार हा गृहिणीजवळ असतो. त्यामुळं या सगळ्या मागं मला सांगायचा उद्देश एकच आहे की ही सगळी मजा तर करूच आपण, पण तुमच्या महिन्याच्या हा सगळा अट्टहास केलाय, त्या अट्टहासामागचं कारण हेच आहे की तुम्ही आमच्या इथं खरेदीला या. तुमच्या काही सूचना असतील, काही असतील, त्या आम्हाला सांगा. आम्ही नाहीये, पण शेवटी आपलं ते आपलं असतं. आपल्याजवळ आपल्याच माणसांनी जायचं असतं. त्यामुळे त्या निमित्ताने मला एवढंच सांगायचंय की तुम्ही जरूर बाजारमध्ये खरेदीला या आणि आम्हाला वेळच्या वेळी सहकार्य करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर सांगा. तर या निमित्तानं हा सगळा प्रोग्राम घेण्यामागचा घेतला त्यावेळेला संध्या पाटील मॅडम, राजगडकर मॅडम यांचं तर मी आभार मानतेच की त्यांच्यामुळं या कार्यक्रमाला शोभा आली. तसंच या आमच्या ज्या 2-3 भगिनी आहेत की ज्यांनी छान गेम्स घेतल्या, हिनी सूत्रसंचालन केलं. काय असतं, टीमवर्क असतं, शेवटी टीमवर्क मॅटर करतं. या सगळ्यांच्या साथीमुळं आजचा हा कार्यक्रम खूप चांगल्या ह्याच्यात पार पडला. त्यामुळे तुम्हा सर्वांचं इथं आल्याबद्दल पण मी आभार मानते. सगळ्यांनी जाताना हळदी कुंकू घेऊन जा. आणि शेवटची महत्वाची गोष्ट राहिली आहे की पैठणीची सोडत इथं होणार आहे, तर 2च मिनिटात ती होईल, त्याचा लाभ घ्या. पैठणी विजेतीचं नाव आहे आदिती सोनवणे. आदिती सोनवणे सखी आहे का याच्यातली? आहे नाही, तिच्या नशिबात आज पैठणी नाहीये. दुसरी व्यक्ती जे हजर असेल त्यांनाच पैठणी आहे. संगीता प्रवीण नलवडे. असेल तर नाही, आज काय सगळ्यांची त्या अड्डा काढायला या ठिकाणी हजर असतील ना त्यांनाच हजार असलेल्यांनाच पैठणी लावणार आणि कार्यक्रम आमचा अटेंड केला पाहिजे ना पैठणी मिळण्यासाठी. नाही खरेदी केली आहे. संगीता मान खूप अभिनंदन. एक मिनिट, मी फक्त फोन नंबर कन्फर्म करते, नाहीतर संगीता मानेला कॉंग्रॅच्युलेशन. या ठिकाणी पैठणी प्रदान करण्यात येत आहे. टाळ्या जोरदार. अभिनंदन. पैठणी मिळवलेली आहे. खूप सुरेख पैठणीचा कलर आहे. अरे वा, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. संगीता मॅडम, भाग्यवान आहात तुम्ही. अभिनंदन. अजून एक पैठणीचा लाभ मिळणार आहे आपल्याला. अजून एक पैठणी या ठिकाणी देण्यात येणार आहे. एक पैठणी ऑलरेडी आपण दिलेली आहे. अजून एक पैठणी आपण देणार आहोत, ती बाजारमार्फत देणार आहोत. आणि ज्या ग्राहकानं सातत्यानं बाजारमध्ये खरेदी केलेली आहे किंवा असा जो ग्राहक ज्याने हायेस्ट खरेदी केलेली आहे, अशा एका बाजारच्या ग्राहकाला ही पैठणी बजावते की त्यांनी त्या विजेतील लकी वुमनचं नाव डिक्लेअर केलं.
आणि मॅडम जे आमच्या बाजारामध्ये खरेदी करत होते त्या खरेदीमधून अगरबत्तीची खरेदी केलेली आहे. अगरबत्ती चामुंडा अगरबत्ती म्हणून आहे. प्रत्येकाने बऱ्यापैकी घेतलेले आहेत. ज्यांनी घेतलेले आहेत ते त्याच्यामधून जे लकी ड्रॉ काढलेले आहेत ते आहेत आणि त्यांना ती अगरबत्ती कशी वाटली ते सांगतील त्याचा अनुभव. छान आहे अगरबत्ती, छान असं असतं त्यांना कंपनीसाठी पाहिजे असं. हे करण्यामागचा उद्देश एकच आहे की अशा बाजारमधल्या बऱ्याच गोष्टींमागं बक्षिसं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्याकडे अजून हातात 1 वर्ष आहे. 1 वर्षात बरीच खरेदी करा, तुम्हाला पण पुढच्या वर्षी नक्की अशीच बरीच बक्षिसं मिळतील. पुढच्या राऊंडकडे पुढचा विजेता ते विजेत्यांना घेऊन येत आहे. वेळ आहे तर वेळेचा आपण उपयोग करून घेऊया. राजेश्री यादव मॅडम या पुढच्या पैठणीच्या विजेत्या आहेत. जोरदार टाळ्या होते यांच्यासाठी, जोरदार टाळ्या. अभिनंदन. घरामध्ये नेहमी खरेदी करतात. मंथली 2 वेळा खरेदी असते आणि जवळजवळ 10 वर्षापेक्षा जास्त यांच्या घरातून खरेदी असते. त्यामुळे यांनाही पैठणी आम्ही डिक्लेअर करत आहोत. सगळेजण संचालक मंडळ आहे त्यांच्याकडून आणि आमचे सेवक वर्ग आहेत त्यांनी निवडलेली ह्या उमेदवार आहेत आणि त्या मैत्रिणीस आमच्या पैठणी मिळत आहे. तर खूप अभिनंदन. तुमचं नाव पूर्ण सांगा आणि गाव. यादव काले. राजश्री सचिन यादव, गावाचं नाव काले. तुमचा थोडासा बाजारबद्दलचा एक्सपिरियन्स सांगा बाकीच्या भगिनी. हो, मी काल्यावरून येते. मला सर्व्हिस खूप छान वाटते. किराणा पण घ्यायला बरा वाटतो. त्यामुळे मी डीमार्ट सोडून इकडे न्यायला येते. मला आवडतंच अर्बन बाजार. थँक्यू. गाणं हळदी कुंकू घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाहीये.